हॅलो, नमस्कार. मी रेश्मा तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि हा व्हिडिओ संक्रांत झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा आहे. त्या दिवशी हळदी कुंकाला बायका फिरतात आमच्या इथे. आणि त्या दिवशी मी रांगोळ काढली होती आणि तो व्हिडिओ मला काही टाकणं झालं नाही, त्यामुळे फक्त हा रांगोळीचाच व्हिडिओ आहे. दुसरं काही शेअर केलेलं नाही मी, त्यामुळे हे रांगोळीचा व्हिडिओ टाकणं झालं नाही. आणि म्हणून मी आज हा रांगोळीचा व्हिडिओ टाकलाय. आणि साधी सिंपल अशी रांगोळी काढली होती. जास्त काही मला असे जास्त येत नाही, पण बऱ्यापैकी काढते रांगोळी. आणि रोज अशा रांगोळी काढत नसल्यामुळे जास्त सुचत नाही, आणि एकदा काढत गेलं की सुचत जातं, तसं झालं. त्यामुळे मग नंतर छोटीच रांगोळी काढायची होती मला आधी, आणि छोटी काढत 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 ती थोडीशी वाढतच गेली. अशा पद्धतीनं मी डिझाईन तयार केली आणि वेगळे वेगळे रंग भरून. आधी माझं वेगळे रंग भरायचे ठरलेलं होतं, नंतर मग कोणचे चांगले दिसतील कोणचे नाही असं विचार करत करत हे रंग भरले. आणि हे पण मी शूट करणार नव्हते, पण आयुषने हे बसून बसून शूट केलं. कारण त्याचं म्हणणं होतं की छान रांगोळी काढ मम्मी, आणि सुंदर रांगोळी रोज काढत नाही, मग आज मोठी जरा रांगोळी काढ. त्यामुळे तो बसला होता शूटिंग करत, आणि त्यामुळे त्यानंच हे शूट केलं. नंतर ही थोडी थोडी वाढत गेली रांगोळी, आणि नंतर मग हे मी वाढवल्या. वेलबुट्टे हे सगळे पूर्ण कडेने काढली, आणि जरा जास्त सजावट करण्याचा प्रयत्न केला. रोज नाही जरी काढणी झाली तरी अशा वेळेस आपण ही अशी रांगोळी काढावी लागते. बायकांना पण खूप आवडली अशी रांगोळी काढलेली मी. त्यांनी पण माझं खूप कौतुक केलं. एका तर अंगणवाडीच्या मॅडमचं असं म्हणणं आलं की तुम्ही ही रांगोळी अशी रोज काढत नाहीत, पण असं कधीतरी काढत जा, म्हणजे कसं असतं शाळेतल्या मुलांचं कौतुक कसं मॅडम किंवा शिक्षक असे सगळे करतात, तसं आपलं कौतुक करणारं कोणी नसतं. त्यामुळे आपली कला थोडीशी दाखवावी लागते. मग आपली कला बघून सगळ्यांना कौतुक वाटतं, आणि ते पण आपल्याला असं प्रोत्साहन देऊन जातात की खूप छान करतात, खूप छान काढतात. मग आपल्याला पण खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्ही कधी अशी रांगोळी काढत जा, आणि दुसऱ्यांनी आपल्याला केलेलं कौतुक ऐकून आपल्याला आणखीन छान काढण्याचं प्रोत्साहन मिळतं. अशा पद्धतीनं त्या मॅडम मला बोलल्या, आणि मला खूप छान पण वाटलं. आणि मला असं वाटलं नाही की माझी एवढी छान रांगोळी असेल, पण त्यांच्या बोलण्यावरून वाटलं की खरंच मी खूप छान रांगोळी काढली. आणि त्यांचं कौतुक ऐकून पण मला खूप बरं वाटलं. आणखीन बायका ज्या हळदी कुंकाला येत होत्या त्या पण कौतुक करत होत्या. थोडी गडबडीनं काढली होती तरी पण खूप छान आली होती. असं मी ह्याला काही जास्त विचार करत बसले नव्हते, अशी काढायची तशी काढायची. जे सुचत गेलं ते काढत गेले. त्यामुळे असे मी वेलबुट्टी पूर्ण घराच्या कडेने काढली, आणि मध्ये छोटीशी रांगोळी काढली होती. तेवढीच मला ठेवायची होती, पण नंतर मी अशी वाढवली, आणि अशी खूप सुंदर अशी रांगोळी आली. आणि तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली ती कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ माझा आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सर्वांचे मनापासून धन्यवाद.